या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सध्या मुरगुडमध्ये निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू आहे. वैयक्तिक भेटीगाठी, पदयात्रा आणि सोशल मीडियावर उमेदवारांच्या मुलाखती जोरात सुरू आहेत. या सगळ्यावर कडी केली आहे ती म्हणजे मतदारांच्यासाठी सुरू केलेल्या जेवणावळींनी. मिसळ पे चर्चेने सुरू झालेली प्रचार मोहीम आता तांबडा पांढरा रस्सा आणि बिर्याणीपर्यंत पोहोचल्याचं चित्र मुरगुडमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्याला मतदारसंघातील मतदारांना संध्याकाळी गल्लीत कोपऱ्यावर मांडव घालून किंवा सरळ थाप्यावर जेवणाच्या पंक्ती सुरू आहेत. एखाद्या लग्नातल्या पंक्तींना मागे टाकतील अशा या जेवणावळींचा जोर वाढत आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे, तोपर्यंत या पंक्ती जागोजागी सुरूच राहतील असं चित्र दिसत आहे. अन्नदानाची पुण्याई पदरी पाडून घेणे एवढाच मर्यादित उद्देश या पंक्तीत नसतो. मतांसाठी आर्जवी आवाहन पण असते. जेवणानंतर हातावर पाणी घालण्यासाठी सुद्धा उमेदवार आणि कार्यकर्ते पुढे सरसावताना दिसतात. हात धुवून ओल्या हातानेच मतदार सुद्धा शेकहँड करतात किंवा मिठ्या मारतात. अन्नाला जागणारे मतदार किंवा हे मात्र मतदारानंतर समजणार आहे. विशेष म्हणजे मतदार नसलेले सुद्धा काही जण पंक्तीत ताव मारून जातात. निवडणूक ज्वर 1-1 डिग्रीने वाढत चालला आहे हे यावरून स्पष्ट होते. पण विजयमाळा कोणाच्या गळ्यात पडणार हे 3 तारखेला समजणार आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.